संभाजीनगर जवळ समृद्धी महामार्गाला भेगा पडलेल्या आहेत। 50 फूट लांबी आणि 3 इंच रुंदीच्या भेगा या पडलेल्या आहेत। तिकडे शहापूर नजीक सुद्धा समृद्धीवरून गावात येणाऱ्या ब्रिजला खड्डा पडलाय आणि त्यामुळे महामार्गाच्या बांधकाम दर्जावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय। यामध्ये अपघाताची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। तर आपण हे दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। पहिलं दृश्य आहे समृद्धी महामार्गाला 50 फूट भेगा पडलेल्या आहेत, तर दुसरं दृश्य आहे गावात येणाऱ्या पुलाला खड्डा पडलेला आहे। संभाजीनगर जवळ समृद्धी महामार्गाला भेगा पडलेल्या आपण पहिल्या दृश्यामध्ये पाहतोय। 50 फूट लांबी आणि 3 इंच रुंदीच्या या भेगा आहेत। तर शहापूर नजीक समृद्धी महामार्गावरून गावात येणाऱ्या ब्रिजला मोठा खड्डा पडलेला आहे। हे भगदाड आपण पाहतोय। जो यांचा समृद्धी मार्ग म्हणजे यांची समृद्धी त्याच्यात झाली, रोज लोकांचे जीव चाललेत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, पण या सरकारला त्याची काळजी नाही। समृद्धी मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत। या समृद्धी मार्गाला सुद्धा भेगा पडलेल्या आहेत, पण हे निर्लज्ज सरकार आहे। या सरकारला कुठली लाजशरम नाही आणि म्हणून या सरकारला आता जनताच धडा शिकवेल असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे। आपण जर 55,000 कोटीचा समृद्धी महामार्गाचा टोटल प्रोजेक्ट बघितला तर त्याच्यात 20,000 कोटी रुपये हे शासनाचे अतिरिक्त त्या ठिकाणी काढले गेले असावेत असं वाटतं, ज्याच्यातून काही मंत्री काही अधिकारी यांना त्याच्यातून त्या ठिकाणी लाभ झाला असावा। त्यामुळे समृद्धी मार्गाच्या बाबतीत अनेक विषय आमच्याकडे येत आहेत।